नमस्कार मंडळी. आज बघा मी छोले भटुरेची भाजी केलेली. म्हणलं भाजीला काय करावं, तर छोले खूप दिवस झाले केले नाही आहेत, म्हणून मी छोले रात्री भिजवले. आणखी चांगले भिजलेत बघा रात्रभर पाण्यामध्ये. आता मी हे पाणी काढून कुकरला 4 शिट्ट्या देणार आहे. तर ते पाणी मी परत कुकरला लावणार आहे छोले शिजले बघा. आणि छोले ब्राऊन होण्यासाठी मी मलमल कपड्यामध्ये एकदम कॉटनच्या 1-1.5 चमचा चहापत्ती, वेलच्या दोन्ही घेतलेल्या आहेत फोडून, दालचिनी, लवंग घेऊन मी पुरचुंडी बांधणार आहे. आणि ती पुरचुंडी मी छोलेमध्ये टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. आणखी छोले भिजवलेलेच पाणी मी कुकरला लावलेले आणि 4 शिट्ट्या देणार आहे कुकरला, म्हणजे छान मऊ शिजतात. तर मी भटुरेसाठी 2 वाट्या मैदा घेतलेले आहे आणि पाऊण वाटी सुजी घेतलेली रवा. त्यामध्ये मी मीठ, आणखी चिमूटभर सोडा, 2-3 चमचे हे दही, 1 चमचा तेल असं मी घातलेलं आहे. हे जरा डबल झालेलं आहे. तर हे चांगलं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि रेस्टला ठेवायचं. 1 तास 2 तास पण तुम्ही ठेवू शकता, कारण भटुरे चांगले मऊ आणि फुलतात चांगले, म्हणून रेस्ट करायचं. तेल लावून जरासं मी जवळजवळ 1 पाऊण तास तरी ठेवलेले. शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि छोले चांगले शिजलेत आणि कलर पण छान आला आहे आणि मसाल्याचा वास पण खूप छान सुटलेला आहे. फोडणीसाठी मी 2-3 चमचे तेल घातलेले. चांगला 1 कांदा, 1 टमाटा ब्राऊन करून घेतलेले. त्यामध्ये मी मसाल्यासाठी 2 कांदे, 2 टमाटे, आलं, लसूण सर्व पेस्ट करून मी फ्राय करायला टाकलेलं आहे. कढईमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर शिजलेले 2 चमचे छोले पण चांगले मॅश करून घ्यायचे, म्हणजे आपल्या भाजीला चांगला दाटसरपणा येतो. शिजलेले छोले मी टाकलेले पाण्यासाठी. तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार घालायचं. आपली भाजी तयार झाली. आता भटुरेचे मी पीठ चांगलं मऊ झालेलं आहे. तेल हाताला लावून गोळे करून मी हातानेच भटुरे तयार केलेले आहेत. जेव्हा आपण भटुरे टाकतो तेव्हा भटुरे तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे, म्हणजेच ते भटुरे फुलतात. जर तेल गरम नसेल तर भटुरे कडक बनतात आणि फुलत नाही. भटुरे आपले बघा किती छान झालेत. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? एकदम सोपी आहे, सरळ आणि घरच्या साहित्यामध्ये होते आणि करायला 1 तास जातो फक्त. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीला. मला सपोर्ट केला म्हणून धन्यवाद.